समुद्रावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, वहिनी उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची पॉवर्ड बाय एव्हरीथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण अशाच एका ताईला भेटणार आहोत जी BST स्टाफ क्वार्टर्स दिंडोशी पूर्व इथे राहते. नम्रता शांताराम हटले असं या ताईचं नाव. हाय, माझं नाव नम्रता शांताराम हटले. माझ्या लाईफमध्ये जर मला काही जास्त करायला आवडतं ते जेवण बनवणं, डान्सिंग तर माझं पॅशन आहे. थोड्या दिवसापूर्वी लग्नाची अशी घरी सर्व गडबड सुरू झाली, तर थोडी अशी मनामध्ये भीती आली होती की म्हणजे होणाऱ्या जोडीदाराबद्दल पण असं होतं की काय, पण असं मनामध्ये होतं की जसा आपण असावा पण तो सलमान खान सारखा असावा. नमस्कार, माझं नाव प्रशांत प्रभाकर परब. मी एका प्रायव्हेट बँकेमध्ये कामाला आहे. डान्स करायला मला खूप आवडतं, शिवाय गाणी ऐकणं हेही तितकंच आवडीचं आहे. काही दिवसापूर्वी आमच्या घरात लग्नाची तयारी चालू झाली. थोडंसं बर्डन आलं, मुलगी कशी असावी याचा विचार चालू होता. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी बायको हवी अशी एकच अपेक्षा होती आणि तशी बायको मला भेटली आहे. प्रशांतच्या रूपाने मला माझ्या आयुष्याचं सलमान खान मिळालेला आहे. येत्या 11 मेला आमचं लग्न आहे, तेव्हा तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. तर लग्नाला यायला विसरू नका. सगळे घरातले धावपळीत मग्न आहेत. अशा वेळेला ताईला काय वाटतं हे जाणून घेऊया, ताईला शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. द्या ओळख करून. हे माझं होणारे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे वडील. नमस्कार. त्या सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. त्या आत्या. बरं. मावशी, भाऊ, बहीण, पाठीमागे पण बहीण आहेत, ते पण. नमस्कार सगळ्यांना. आणि तुम्हालाही नमस्कार. बरं, उखाणा घेतला ना, पाठ केलाय ना, म्हणा. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, प्रशांत रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, राव झाले का? सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मुंबई. मुंबईत कुठे? इथे दिंडोशी. दिंडोशी. हो. कोण कोण असतं घरी? आई, वडील आणि भाऊ. मोठा भाऊ आता सध्या बाहेरगावी आहे. आई बाबा काय करतात? बाबा BST मध्ये आहेत आणि आई हॉस्पिटलमध्ये आहे जॉबला. तुम्ही काय करता? मी लॅबमध्ये, पॅथॉलॉजी लॅबमध्ये. कुठे? अंधेरीला. आणि नवरा मुलगा कुठला आहे? ते जोगेश्वरीला राहतात. असतात की राहतात. मग तुमची असं लग्न जमलं अरेंज मॅरेज? कसं काय? ते आमच्या बहिणींच्या एक म्हणजे ते नाव नोंदवलं होतं. त्या काकी आहेत, ते विवाह मंडळ चालवतात, त्यांच्याकडे नाव. बरं. कुठे राहतात त्या काकी? त्या पण जोगेश्वरीला. अरे वा, त्यांचं विवाह मंडळ आहे. मग काय केलं काकीने? त्यांच्याकडे फोटो आणि नाव म्हणजे ते बायोडाटा दिला होता तुमचा. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला 3-4 दिले होते बायोडेटा मुलांचे 3-4 बायोडेटा दिले. मग तुम्ही 3-4ही बघितले? म्हणजे 3-4 मुलं नाही बघितली. सगळ्यात पहिले ह्यांचंच म्हणजे ह्यांनाच बोलवलं होतं घरी. ह्यांच्या आईंचा फोन आला होता, त्यांच्या आईचा. मग त्याच्यानंतर ही लोक ह्यांचाच पहिला बघण्याचा कार्यक्रम झाला होता. कधी जमलं, कधी बघितलं एकमेकांना? 27 ऑक्टोबरला. बोलवा त्यांना. या. नमस्कार. बसा, स्वागत आहे तुमचं. तुमचं बालपण कुठलं? जोगेश्वरी. सगळं बालपण जोगेश्वरी. शाळा जोगेश्वरी, पंत समर्थ विद्यामंदिर. बरं. आणि लग्न कधी जमलं? लग्न जमलं 27 ऑक्टोबर. 27 ऑक्टोबर. म्हणजे पहिल्या भेटीतच पसंत पडली? हो. का, म्हणजे कशामुळे? तसं नाही, म्हणजे आम्ही बोलणी वगैरे म्हणजे असं बघितलं वगैरे घरी जाऊन. नंतर मग आम्ही सेपरेट जाऊन भेटलो. दोघे भेटला? ते नंतर सांगा, पण आधी मला सांगा घरी कोण कोण तुमचे? घरी आई, वडील आणि भाऊ आणि वहिनी. मग तुम्ही ऑक्टोबरमध्ये एकमेकांना बघितलं? हो. आणि लगेच पसंत पडलात एकमेकांना? आणि घरातले होते तेव्हा? हो, घरातला. मग काय खाणाखुणा केल्या? सगळे असताना? नाही. मग कधी भेटला तुम्ही? 3 नोव्हेंबरला. ऑक्टोबरमध्ये लग्न, 3 नोव्हेंबरला. कुठे भेटला होता? मॉलमध्ये.
पण तेव्हा सगळ्यांना माहिती होतं घरी? हां हो. सांगून भेटला हां. दोघे? वा, बरं केलं तुम्ही. काय झालं मग तेव्हा? काय नाही, काय झालं नाही, फक्त हॉटेलमध्ये बसलो होतो, फक्त बसलात? कॉफी पियालो अरे वा, बरंच केलं. आणि घरी आलो. मग बोलला नाही? हा, थोडंफार बोललो. किती वेळ होतात? होतो एक 15-20 मिनिटं. 15 मिनिटं होता. त्याच्यानंतर परत भेटला नाहीत एकमेकांना? नाही, मग बोलली. फक्त फोनवर बोलली झाली, नंतर फोन. साखरपुडा कधी झाला? कालच झाला. काल? झालं. मग घरच्यांच्या नकळत किती वेळा भेटला? नाही असं काय नाही, असं एकदाही नाही. एप्रिल पर्यंत तुम्ही भेटला नाहीत? म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी? म्हणजे असं घरी वगैरे एकदा दोनदा आले होते, असं पर्सनली असं भेटणं नाही झालं, पण असं घरी वगैरे आले होते. होय, नाही रागावते वगैरे आमची ताई? थोडीफार. हे कधी कळलं तुम्हाला? असंच कधीतरी. असंच कधीतरी? असं कसं कळेल? कालच समजलं असेल. का? उशिरा आले कोण? हे साखरपुड्याला. साखरपुड्याला? किती वेळ? 5चा टाइम होता आणि 6 वाजता आले. काय हो, कुठे गेले होते? तयारी करायला उशीर. तयारी करत होता? काल चिडल्या होत्या थोडेसे. हा साखरपुड्यात? हो. रागावली होती? हा, सांगितलं 5 मिनिटात नाही आलं तर मी घरी जाते. म्हणजे कुठून? हॉलमधून. का? सगळे येऊन मलाच विचारत होते काय? कुठे गेले मिस्टर करून. पण खरंच 5 मिनिटात आले नसते तर ताई गेली असते? नाही ना? पण धमकी द्यायची हो की नाही जराशी? हा, द्यावं लागतं ना, म्हणून तर लवकर आले, नाही तर अजून उशीर झाला असता. हो. पण ताई, भावी आयुष्याबद्दल काय इच्छा आहे? म्हणजे काय ठरवलंय? एक चित्र रेखाटलेलं असतं की नाही, की आपला नवरा कसा असावा याबद्दलचं प्रत्येक मुलगी एक मनात चित्र रेखाटते. तर काय म्हणजे काय, कशी इच्छा होती, काय ठरवलं होतं? असं काय एवढं हे नव्हतं, पण चांगले स्वभावाला, म्हणजे मला समजून घेणारे तसेच, बाकी असं काय नाही. असं काही ठरवलं नाही, असं काय नाही. मग तसेच आहेत ते? हा. हा. बरं, मला बरेच जणांना चित्रपट बघून येतात आणि मग ठरवतात की नवरा असा असायला पाहिजे, नवरा तसा असायला पाहिजे, एखाद्या हिरो सारखा असला पाहिजे, कारण त्याचं ते डॅशिंगपणा वगैरे आवडतो. तुम्ही असं काही मनात ठरवलं होतं का? सलमान खान सारखा. हा, काय हो, हे माहिती होतं तुम्हाला? बोलले होत्या? नंतर कळलं. नंतर कळलं म्हणजे कधी? अरे जमल्यानंतर. जमल्यानंतर? भेटला तर नाही तुम्ही, मग कसं कळलं? तेच एकदा भेटलो तेव्हा. तेव्हा बरेच प्रश्न विचारलेले दिसतात. तेव्हा विचारलेलं कुठलं. तुमची काय इच्छा होती, कशी मुलगी बघाय? तुम्ही किती मुली बघितल्या? मी बघितला तरी 10-12 मुली. 10-12? हा, तुम्ही एकमेकाला किती ओळखता ना ते मला जाणून घ्यायचं. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. आमच्या ताईला कुठल्या गावी जाणं खूप आवडतं? तिच्या मावशीच्या गावी. काय नाव? नाव नाही माहिती मला, पण मावशीच्या गावी. मावशीच्या गावाला. अभिनंदन, उत्तर बरोबर. कुठलं काय गावाचं नाव? चिखली. चिखली. अरे काय काय असं वेगळं काय त्या गावात? म्हणजे लहानपण, बालपणापासून आम्ही दर मे महिन्याला तिथेच जातो. मावशीच्या गावाला? हा. त्यामुळे तिथे जायला खूप आवडतं तुम्हाला? भरपूर. मग लग्नानंतर जाणार आहात की नाही? हो. बरं, ताईची खूप जवळची मैत्रीण, जवळची मैत्रीण तुम्हाला माहिती आहे त्यांची मैत्रीण कोण? सांगाव. तृप्ती. तृप्ती. हो. सांगितलेलं त्यांनी पण विसरलं. ताई शाळेत कोणते खेळ खेळायची? नसणार माहिती. काय माहिती. नाही माहिती? बोललेच नाही सांगितलंच तुम्ही? नाही. काय हे राहूनच गेलं. पण असंच असतं, लग्न ठरल्यानंतर, लग्न होईपर्यंत बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, त्या हळूहळू माहिती हळूहळू होतात. माहिती होतात. पण आता सांगूनच टाका. खो खो आणि खो खो आणि लंगडी. हो हो. आज जणू काही मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असं मला वाटायला लागलं. आमच्या ताईला कोणता देश फिरायचा आहे हे माहिती पाहिजे. स्वित्झर्लंड. अभिनंदन. आता मला सांगा, ताईच्या शाळेचं नाव सांग. नंदादीप. बरोबर आहे? हो. अरे मला वाटलं विसरले असतील, लक्ष नसेल. 3 उत्तरं बरोबर आली. अभिनंदन. आणि आता ताई, प्रश्न तुझ्यासाठी. रिलॅक्स होण्याकरता मिस्टरांना कुठं जायला आवडतं? गोवा. चुकलं. सांगा. बीच. कुठलाही समुद्र किनारा. कधी त्यामुळे उत्तर बोललेच बरोबर नाही. आहे. हा, कधी बोललेच नाही. बरं, त्यांना गेटवे ऑफ इंडियाला जायला खूप आवडतं, हो ना? हां, स्पेशली बीच.
हां, समुद्र. समुद्र. तुम्ही गोवा सांगितलं होतं, त्यामुळे आता हे उत्तर बरोबर द्यायला पाहिजे खरं तर, कारण मी थोडा ताईच्या बाजूने आहे ना. तुम्ही कोणता पेहराव केलेला मिस्टरांना आवडतो? ड्रेस. चुकलं. काय साडी. साडी. चला, हे उत्तर चुकलं. मिस्टरांना भविष्यात कोणता व्यवसाय करण्याची इच्छा आहे? बोललाच नाहीये अजून. बघितलं, बरं झालं की नाही मी आलो. सांगा हो. कुठलाही इव्हेंट मॅनेजमेंट बिझनेस, सध्या इव्हेंट मॅनेजमेंट बिझनेस चालू आहे, DJ वगैरे. तर अच्छा, DJ पण आवडणार तुम्हाला करायला. बरं. मिस्टरांना कोणते वाद्य शिकायची इच्छा आहे? काहीच सांगितलं नाही मला ह्याच्याबद्दल. काय सांगता तुम्ही? म्हणून मी सगळं विचारतोय. सगळं मीच सांगते, ते काय सांगतच नाहीत. ते बोलत नाहीत. काय असं करता? बोलतो. मग तुम्ही काय मनातच ठेवून देता का? नाही बोलतो ना. हे काहीच सांगितलं नाही तुम्हाला? यातलं काही बोललेच नाही. आता सांगा, वाद्य कुठलं आवडत असेल, एक अंदाज सांगा. तबला. गिटार. आईने तयार केलेला कोणता पदार्थ मिस्टरांना खूप आवडतो? नाही सांगा. छोले पुरी. हे पण नाही सांगितलं. काय बोललात काय मग? 2 वेळा भेटलात तेव्हा कुठल्या विषयावर गप्पा मारल्या? असं इकडच्या तिकडच्या. म्हणजे काय? त्या टेबलावर कोण बसलंय, ह्या टेबलावर कोण बसलंय, अशा मग जनरल गप्पा मारल्या. हा. पण काही हरकत नाही. लग्न ठरल्यानंतर खूप भेटता आलेलं नाहीये, पण पुन्हा आत्ता जर भेटायचं झालं, पण नक्की नाही भेटलात एकमेकांना? हं? का हळूच भेटलात? नाही. गपचूप? नाही. आता कधी भेटणार आहात? मग आजच्या नंतर बघू. नाहीतर आम्ही आहेच. आता दोघांनी एकमेकांना खूप जाणून घ्या, खूप बोला. खूप हे माहित नाही ते माहित नाही असं चालणार नाही. कदाचित लग्नाला येईन मी आणि काही प्रश्न विचारेन, तेव्हा जर हे माहित नाही ते माहित नाही सांगितलं ना, तर बघा. आता झी मराठीकडून ही भेटवस्तू तुळशी वृंदावन. धन्यवाद. तर खूप पवित्र अशी ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि त्याचबरोबर जेवढी उत्तरं बरोबर आली ना, तसा हा झी मराठीकडनं एक आहे. थँक्यू. नमस्कार. चला, सगळीकडे सज्ज आहेत. माहेरचे जरा जास्त आलेत, टीम घेऊन आलेत. नाही, मला आधी विचारायचंय तुम्हाला, हे दोघांना एवढं कमी का भेटायला दिलं सासूबाई तुम्ही? मी सांगितलेलं आहे, फ्रीज ठेवलेलं आहे त्यांना की तुम्ही कधीही भेटा. हो हो. पण काही वेळेला ते मुलींच्या लोकांना थोडं सावधच राहावं लागतं ना. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे काय हो आमची सासूबाई? मुलीची बाजू आहे ना शेवटी. हा, मग काय? मुलीला सांभाळूनच ठेवायला लागतं आम्हाला. हो, भले साखरपुडा झालाय, लग्न लग्न झाल्यावर होणार तरी आहे. पाठवणार आहेत का नाही हो, पाठवणार? पाठवणार तर. त्यांच्यासाठीच ठेवली आहे तिला सांभाळून. होय ना. तुमचं काय म्हणणं आहे? साखरपुडा झाल्याशिवाय भेटायचं नाही, ते मी अगोदरच सांगितलं होतं. मग आता झाला ना काल साखरपुडा? हो, साखरपुडा झाला, आता भेटू शकतात. अरे वा, चला, परवानगी मिळालेली आहे दोघांनाही, आता भेटू शकतात. अच्छा, हेच कारण होतं का दोघांना न भेटण्याचं? बरोबर आहे, बरोबर आहे. पण साखरपुडा झाल्याशिवाय भेटायचं नव्हतं काही, कळलं ना? तरी हम मॉलमध्ये भेटायला गेला नाही. पण एकमेकांना जाणून घेणे महत्वाचं असतं. बरं सासूबाई, मला तुम्हाला विचारायचं, काय एक अपेक्षा सांगा ना कुठली आहे, किंवा अट सांगा. अपेक्षा म्हणजे जास्त काही नाही आहे, पण थोडं बहुत काही आपलं म्हणजे असं प्रेमाने राहणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरती मी जरा म्हणजे लक्ष द्यावं माझ्याकडे पण, हीच माझी इच्छा आहे, दुसरे काही नाही. एवढीच इच्छा? अपेक्षा, हा, अपेक्षा त्यांच्याकडनं, आता मुलांकडनं काही असणार, त्यांनीच आम्हाला बघावं आणि एवढंच आमची अपेक्षा असते आणि काही नाही. काय हो? आता पण आम्हाला व्यवस्थित सेवा करावी एवढीच इच्छा इच्छा, आहे. बाकी काय नाही. आणि अट काय? तिने काही कपडे अंग ढाकणारे घातले तरी काही चालेल, पण एवढंच की माझं मत एवढं आहे की तिने टिकली एक छोटीशी तरी लावावी लाल कलरची, आणि तिने बांगड्या घालावे, अशी माझी तरी अच्छा, इच्छा म्हणजे आहे. जीन्स वेस्टर्न पेहराव असेल तरी तो तुम्हाला चालणार आहे? हो हो, पण टिकली चालणार आहे. आणि बांगड्या पाहिजेत? हो. बापरे, काय बोलू असं मला झालंय आता. काय तुमचं काय म्हणणं आहे? घरातल्यांचं काय म्हणणं नाही, आहे? बरोबर आहे. हा, बरोबर आहे. टिकली, लाल टिकली तर हवीच, आणि हिरव्या बांगड्या हव्याच. ड्रेस कुठचाही असू दे, जीन असू दे, काही घालू दे, पण ह्या 2 गोष्टी तर पाहिजेच. बाबा अगदी स्ट्रिक्टच दिसतंय. ताई, काय म्हणणं आहे? घालणार म्हणजे घातलं पाहिजे बांगड्या आणि टिकली.
ते आपलं एक हिंदू संस्कृतीचं हेच आहे, एक परंपरा चालली आहे. बरोबर, म्हणजे हे असणंच गरजेचं आहे. हो हो बरं, मी काय या विषयावर फार जात नाही. तुमचं काय म्हणणं आहे अजून? मिस्टरांचं काय म्हणणं आहे? हो, बांगडी वगैरे तर घातलीच पाहिजे ना. अरे वा, कसं झालं मम्माच बॉय. तुमच्या त्यांच्याकडनं 3 अपेक्षा सांगा ना. समजून घेणे. बोला, काय समजून घेणे त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? समजून घेणार ना. घेणार. 2 की समजून घेणार. शॉपिंग करायला द्यावी, म्हणजे मनापासून शॉपिंग करायला. शॉपिंग करणं फार आवडतं मला. तुम्हाला आवडतं का? थांबा, त्यांचं विचारूया आपण. काय हो, शॉपिंग करायला काय नाही. शॉपिंग आवाजच गेला तुमचा. शॉपिंग करायला काय नाही, फक्त किस्सा बघावा. खिसा बघून शॉपिंग करायची. बर, तिसरी गोष्ट, वर्षातून एकदा बाहेर न्यावं, पण स्वित्झर्लंडला कधीतरी घेऊन जावं. घेऊन जावं. काय हो, घेऊन जाऊ ना, आमच्या घराच्या मागेच आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड कुठे? आरे कॉलनी. मिनी स्वित्झर्लंड नकोय. मिनी नकोय, नको. तुम्हाला खरं पाहिजे. खरं स्वित्झर्लंड. काय हो? तो सुद्धा स्वित्झर्लंड पेक्षा कमी नाही. आता बघा काय म्हणतात ते, जोगेश्वरीच्या बाहेर पडायला तयार नाही. काय करू आता? घेऊन जायचं. घेऊन जायचं. काय हो, घेऊन जाऊ. हं? तुमच्या कोणत्या 3 अपेक्षा? माझ्या अपेक्षा म्हणजे तिने एकत्र कुटुंब पद्धतीत राहावं, ही एक अपेक्षा. काय म्हणणं आहे? ते तर मला पहिल्यापासूनच आवडतं. चल, विषय प्रॉब्लेम सॉल्व्ह. दुसरं सांगा. आणि आई वडिलांची काळजी काळजी घ्यावी. तर त्यांचे आई बाबा ते माझे आई बाबा. बरोबर, तर काळजी घेणारच. हो की नाही? तुमच्याकडे पाहता तुमचीच काळजी घ्यावी लागेल असं वाटतं. तिसरी अट हेच की शॉपिंग करताना माझा किस्सा बघावा. किस्सा कापू नये. शॉपिंग तुम्ही म्हणाल्यापासून ना, स्वित्झर्लंडमध्ये नेलं तरी त्यांना घाम फुटेल अशी स्थिती झाली आहे. त्यांचं खिशाकडे फार लक्ष लागलेलं आहे. तुम्ही दोघांनी 3 अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. सासूबाईंची अपेक्षा आहे, तुम्हालाही बोलतं करणार आहे, पण बाकी सगळे गप्प राहिलेले आहेत, काही बोलत नाही आहेत. सगळ्यांना बोलायचं आहे, पण बघूया काय बोलणार पुढच्या टप्प्यावर. आत्ता आमच्या ताईच्या अपेक्षा पूर्ण होत यासाठी झी मराठीकडून ही भेट होत. नमस्कार. मला ताई तुम्हाला आता विचारायचं आहे की आता लग्न होणार, इतकी वर्ष जोगेश राहायला गोरेगावमध्ये, इकडनं आता जोगेश्वरीला जाणार, मी काही तसं अंतर लांब नाही. मग आता लग्न झाल्यावर माहेरची कुठली गोष्ट ताई मिस करेल? आई. आई. आईला खूप मिस करणार. म्हणजे मला विचारायचं आहे की जर माहेराहून सासरी न्यायचं असेल घरातली एक गोष्ट, तर कुठली गोष्ट न्यायला आवडेल? माझ्या बहिणींचा मुलगा अथर्व. तो फार. काय आई, काय तुमचं काय होईल लग्नानंतर? खूप टेन्शन? हो, खूप आठवण येईल? खूप आठवण. ताई खूप मिस करणार. हो. आणि माहेरचं काय काय मिस करा? सर्व काही, माहेरच्या आठवणी. काळजी करू नका, लेकरू जवळच आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे सासूबाई, तुमच्याच डोळ्यात त्या सगळ्या आठवणी आलेल्या आहेत, हो ना? हो. तुम्ही काय विश्वास द्याल तिला किंवा त्यांच्या घरच्यांना? हा, मी तर खूपच मुलीसारखाच बघणार तिला. हो, हे तर हो, हे तर आहे. म्हणजे उद्या मुलगा आणि मुलगी दोघे समजा काय कुठल्या छोट्याशा गोष्टीवरून आपापसात भाटले, हा, तर तुम्ही कोणाची बाजू घ्याल? मी तर माझ्या सुनेचीच घेणार आहे बाबा. हो, कळलं तुम्ही. आणि याच्यावरती मला विश्वास आहे. तुम्ही काय सांगाल त्यांना? जर चुकीचं असेल तर तिलाही 2 शब्द सांगायचे, म्हणजे चुकीचं नसेल तर मग काय. हो, पण काळजी घ्या एवढं तर सांगाल. सांगा, ते तर सांगितलंच, पहिल्यांदाच सांगितले आवडनंतर. तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय त्या सासरच्या लोकांना विश्वास द्या? मी सासरच्या लोकांना विश्वास देईन की तुमची मुलगी तुमच्या घरासारखीच आहे, आम्ही पण तिला मुलीसारखीच ठेवू. म्हणजे ते जशी तशी त्यामुळे काळजी करू नका. त्यामुळे ती सुखात असणार हा विश्वास दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना दिलेला आहे. आणि आता मला बघायचं आहे की आता हे आव्हान कोण पेलणार. खेळ सोपा, समोर एक हातात कप घेऊन उभा आहे, एक मुलगा उभा आहे, आणि इथून हा चेंडू टाकायचा आणि तो जाऊन त्या कपमध्ये अडकला पाहिजे. तुम्हाला 10 संधी, नाही तुमच्याच्यानी झालं समजा ताई,
तर तुम्हाला 10 संधी. बघूया आमच्या ताईला आज पैठणी मिळवून द्यायला कोण मदत करणार आहे, हे आव्हान स्वीकारणार. तुमच्यापैकी कोण मदत करणार? 2 जण सांगा. तुम्ही कोण यांचे? काका. चला, काका एक मदतीला धावून येणार आहे. आणि अजून एक कोण? तुम्ही कोण यांच्या? आत्या. चला, आत्या पण येणार आहे हाकेला धावून. तेव्हा आता मला बघायचंय, पण तोपर्यंत संधीच नाही मिळणार. कळलं? हे दोघेच जमवतात की नाही बघा. हा 1 टप्पा 2 टप्पा पडून गेला तरी चालेल, पण त्यात जाऊन ते थांबलं पाहिजे. सुरुवात. बघितली आमची ताई कशी आहे. इतरांना संधीच नाही दिली आणि पहिल्या टप्प्यावर पहिल्या क्षणी त्या पैठणीच्या मानकरी झालेल्या आहेत. अभिनंदन ताई, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असतो तुमच्या. ताई हाटलेंच्या घरात लहानाची मोठी झाली आणि आता लवकरच परबांच्या घरात जाणार आहे. ताईला शुभेच्छा देऊया आणि सुखी संसाराची प्रार्थना करून तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.